महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आपण गेलो आम्ही आलो तुम्ही सहाय्यक आहे ना, इंजिनियर आहे सर। यांची वाईफ आपल्याकडे ओरिओनला आहे। काय नाव प्रियंका तळेकर। प्रियंका तळेकर आई कुठलं? हॉस्पिटलच्या उद्घाटनाला उपस्थित राहिला याबद्दल आपण काय शुभेच्छा देतो? निश्चित एक्झॉन हॉस्पिटलचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। डॉक्टर साळुंखे सर असतील, त्यांच्या सौभाग्यवती कागदे मॅडम असतील, यांच्या माध्यमातून या परिसरातील रुग्णांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि निश्चित असं तर म्हणता येणार नाही की तुमच्या हॉस्पिटलमध्ये भरपूर लोक आहेत, पण जे लोक आजारी असतील त्या लोकांना या रुग्णालयाच्या मार्फत चांगली सुविधा मिळेल आणि निश्चित रुग्णाला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि पक्षातर्फे यांच्या या नवीन हॉस्पिटलला आज एक्झॉन या रुग्णालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी त्या नावामध्येच त्यांच्या दिसून येतं की ते कुठल्या रुग्णावर उपचार करणार आहेत, कारण की आपल्याला माहीत आहे की शहरामध्ये काही प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट या ठिकाणी यापूर्वीचं प्रॅक्टिस करत आहेत, परंतु डॉक्टर साळुंखे सर असतील, त्यांच्या सौभाग्यवती आहे, त्यांची सर्व टीम आहे, ही अत्यंत तज्ज्ञ टीम या ठिकाणी काम करणार आहे। आणि मेंदूचे आजार असतील, स्पाईनचे आजार असतील, त्याला आम्ही मज्जातंतू म्हणतो, याच्या संदर्भामध्ये जे आजार असतील तर त्या रुग्णांसाठी एक फार मोठी चांगली सुविधा या शहरामध्ये झालेली आहे। तसे ते KM सारख्या नामांकित संस्थेमध्ये शिक्षण घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि आपल्या शहराच्या दृष्टीनं, रुग्णांच्या दृष्टीनं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे, कारण आपण यापूर्वी मुंबई, पुण्याला उपचारासाठी जायचो, परंतु आता याच ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आहे।
या ठिकाणी पांडू मोठमवार सरसुद्धा आहेत, ते त्यांच्यासोबत अगोदरपासूनच कार्यरत आहेत. तर त्या सर्वांच्या ज्ञानाचा फायदा निश्चित या शहराला संभाजीनगरला होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या उपक्रमासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ॲक्झॉन न्यूरोकेअर या ओपीडी बेस्ड इन्स्टिट्यूटमध्ये आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर व ऑन्कॉलॉजिक डिसऑर्डर म्हणजे कॅन्सर संबंधी आजार याचे उपचार, मार्गदर्शन व ट्रीटमेंट हे करणार आहोत. न्यूरोलॉजिक डिसऑर्डरमध्ये मेनली ब्रेनचे आजार जसं की स्मृतिभ्रंशपासून पार्किन्सन, हातपायाचे थरथर होणे किंवा कंपावा यापासून ते स्ट्रोक म्हणजे पक्षाघात, मिरगी, फिट किंवा अपस्मार यांचे निदान उपचार करणार आहोत. तसेच स्पायनल कॉर्ड डिसऑर्डर, पेरिफेरल न्यूरोपॅथी, हेडेक, मायग्रेन, मायोपॅथी या सर्व आजारांचे निदानोपचार करणार आहोत. आणि मॅडम रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, तर कॅन्सर संबंधी आजारांचे निदानोपचार जसं की ब्रेन ट्यूमर, इसोफेगस किंवा ओरोफेरेंजियल मॅलिग्नन्सी, इसोफेजियल कॅन्सर, GI कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, किडनीचे कॅन्सर, मूत्राशयाचे कॅन्सर किंवा जेनेटल कॅन्सर किंवा इतर सगळ्या प्रकारचे कॅन्सरचे निदानोपचार यासंबंधी इथे मार्गदर्शन केले जाईल. ॲक्झॉन न्यूरोकेअर A2 रो हाऊस, चाणक्यपुरी, डी मार्टच्या अपोजिट साईडला, दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर. पण आपण जगात, देशात बघतो कॅन्सरचे निदानावर किती तपासण्या सुरू आहे, काय काय नवीन नवीन हे येत आहे. आपल्याला काय वाटतं, आपण जे टेक्निक हाताळतात, उपचार करतात, त्याबद्दल नवीन काय आलेले आहे कॅन्सर? सगळ्यात पहिले कॅन्सर म्हणलं की सगळेजण खूप घाबरतात. कॅन्सर म्हणलं की स्क्रीनिंग करण्यासाठी पण येत नाही. फिमेल्सला जेव्हा छोटीशी गाठ आहे किंवा मेल्स जरी असतील, तोंडात एखादी जखम आहे, तर कुणीच हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी घाबरतात. तर क्लिनिक बेस्ड जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस पेशंटला जेव्हा क्लिनिक छोटं आहे, काही काही जणांना मोठ्या सेटअपची फार भीती असते की मोठं हॉस्पिटल आहे, कॅन्सरचं हॉस्पिटल आहे, तर खूप तपासण्या केल्या जातील. स्क्रीनिंग हा एक जो प्रकार असतो ज्यामध्ये आपल्याला अर्ली डायग्नोसिस म्हणजे कॅन्सर पूर्व तपासण्या, यामधनं आपल्याला कॅन्सर होण्यापूर्वी बऱ्याचशा गोष्टींची निदान लागतं की आपल्याला भविष्यात कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. तर ते आपण या ठिकाणी करणार. फिमेल्स असो, मेल्स असो, यांचे जे कॅन्सर पूर्वीच्या ज्या तपासण्या आहेत त्या आपण या ठिकाणी करणार आहोत. एक लेडीज डॉक्टर म्हणून तुम्हाला काय अनुभव फिमेल? येस, लेडीज डॉक्टर म्हणून फिमेल्स ज्या आहेत त्या ब्रेस्टमध्ये जर गाठ आहे किंवा पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर आहे, ह्या खूप लेट स्टेजमध्ये डायग्नोज होतात. कारण की फिमेल्स लाजेपोटी हॉस्पिटलपर्यंत जातच नाही आणि जेव्हा ते स्टेज 4ला डायग्नोज होतं त्यावेळेस ऑलरेडी आपल्या हाताबाहेर कंडिशन गेलेली असते. गोष्टी एवढ्या ॲडव्हान्स आहेत, मी ज्या ठिकाणी काम करते तिथल्या मशीन्स एवढ्या ॲडव्हान्स आहेत की ऑपरेशनची गरज सुद्धा लागू शकत नाही. किमोथेरपी, रेडिएशन, ऑपरेशन्स यामुळे कॅन्सर आता पूर्णपणे बरा होऊ शकतो. पुणे मुंबईच्या तुलनेत आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय डिफरन्स आहे रेटमध्ये उपचार करताना? पुणे आणि मुंबई हे आधीच्या काळात असं होतं की पुण्या मुंबईला गेल्यावरच उपचार शक्य आहे, पण आम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली सांगू शकतो की जेवढे पण ऑन्कोलॉजिस्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत त्यांच्या वतीने मी तुम्हाला खूप कॉन्फिडेंटली सांगू शकते की आपल्या संभाजीनगरमध्ये अशी कुठलीच टेक्निक आता नाही आहे जी कॅन्सरसाठी अवेलेबल नाही. रोबोटिक्स ऑपरेशन्स असू द्यात किंवा अत्याधुनिक रेडिएशनच्या मशीन्स असू द्या, इवन GMCमध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या रेडिएशनच्या मशीन्स आहेत, ब्रॅकीथेरपीच्या मशीन्स आहेत आणि कित्येक ज्या टेक्निक्स आपण पेशंट्सला फ्री ऑफ कॉस्ट योजनेच्या अंतर्गत देखील करू शकतो ज्यांना अफोर्डेबिलिटी नाही आहे. तर कॅन्सर म्हणलं तर घरी बसण्यापेक्षा एकदा हॉस्पिटल्समध्ये जा आणि ट्रीटमेंटला सुरुवात तर करू बघा.